तर आज आहे माझ्या आहोंचा बड्डे आणि त्याची सुरुवात झाली होती काल रात्रीपासूनच. काल रात्रीच आम्ही म्हटलं चला आपण जेवायला जायचं, कारण की आज जरी त्यांचा बड्डे असला तरी आज रात्रीचे त्यांचे वेगळे प्लॅन्स असतात त्यांच्या मित्रांबरोबर, मग आपल्याला काही सेलिब्रेट करायला भेटणार नाही. म्हणून आमचं आधीच ठरलं होतं की चला आदल्या दिवशी आपण सगळेजण जाऊन जेवून यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपलं तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर एन्जॉय करा, आमचं काही हे नाही. तर इथे आम्ही गेलेलो होतो, आजोतने मासे वगैरे बघितले मस्त आणि इकडे लाडूचं हे चाललं होतं. आणि इथे आजोत म्हणला मी डान्स करणार, तर इथे याड लागले वरती त्यांनी मस्त स्टेप्स केल्या. म्हटलं थांब रेकॉर्ड करते. तर असं त्याचा डान्स चाललेला होता आणि आम्ही आपलं प्रेशर बनलो होतो. तर तोपर्यंत इथे सूपसुद्धा आलं आणि लाडू इकडे चमचे काढत होती ठेवत होती तिचं ते चाललेलं होतं. तर इथे मस्त मंचावर सूप आलं होतं. म्हटलं बाहेर गेल्यानंतर काय खायचं म्हटल्यानंतर आजोतला चायनीज आवडतं, तर त्याच्या डिमांडवरतीच चायनीज. आता ही काही खाऊ शकत नाही, हिला आपलं आम्ही ते टाईमपास दिलं होतं. म्हटलं तू ते खा, कारण तिला मी घरूनच पोटभर खाऊ वगैरे भरून नेलं होतं. ते संपते तोपर्यंतच इकडे लॉलीपॉपसुद्धा आलं. तर मस्त शेजवान चटणी लॉलीपॉपचा आनंद घेतला. आणि बड्डेचं म्हणाल तर बड्डे यांना मी तेच म्हटलं की तुमचं नक्की किती वय मला खरं सांगा. तुमचं आधार कार्डमध्ये वय चुकीचं तुम्ही दाखवलं आहे ना, त्याच्यावरनं आमचं डिस्कशन चाललेलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं यांचं वय किती असेल सांगा. 30च्या तर खूप पुढे गेलेले आहेत, 40ला थोडेफार कमी आहेत. तर मला कमेंटमध्ये सांगा की ह्यांचं ॲक्च्युअल वय किती असेल. माझ्यात आणि त्यांच्यामध्ये 5 वर्षांचा डिफरन्स आहे. तर आता मस्त नूडल्ससुद्धा आलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही मस्त डिनर केला आणि इथेच आमचा अर्धा बड्डे सेलिब्रेट झाला. आता हिला काय आम्ही थोडंसं ते लॉलीपॉपचं खाऊन झाल्यानंतर ते दिलं होतं, कारण तिचे दात सळसळत आहेत. तर फायनली घरी पोचलो. घरी आल्यानंतर लाईटा बंद करून गेलो होतो. आता इथे आल्यानंतर सुद्धा हेच चाललं होतं त्याचं की मला याड लावल्यावरती डान्स करायचं. तर इथे सुद्धा आम्ही मस्त त्याने डान्स केला, आम्ही एन्जॉय केला. तर इकडे चालू होतं, मी शूट करत होते. म्हटलं चल करते तर शूटच करून घेते ना. आणि इकडे ह्याचे पप्पासुद्धा टाईमपास करत होते, पण ते सुद्धा आले. तर आता ही दुसऱ्या दिवशी सकाळी आज त्यांचा बर्थडे आहे म्हटल्यानंतर आणि त्यात रविवारसुद्धा, तर मस्त अशी पूजा करून घेतली मी देवाची. देवपूजा केल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. आणि आज जर नवऱ्याचा बर्थडे आहे म्हटल्यानंतर स्पेशली देवाची पूजा करून देवाला थँक्यू तर म्हटलंच पाहिजे, कारण की देवाचीच कृपा म्हटलं पाहिजे की सगळं व्यवस्थित माझं चालू आहे. व्यवस्थित म्हणण्यापेक्षा खूपच चांगलं चालू आहे. तर आता दिवासुद्धा लावून घेते. आणि मला सकाळी स्वामींची, हनुमानाची अशी गाणी ऐकायला खूप आवडतात. तर बॅकग्राऊंडला मी गाणं लावलेलंच आहे, चालूच आहे आणि पूजा करून घेते. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत तर नारळसुद्धा फोडून घेतला मी आज देवाला, कारण मला ते खोबरं लागणार आहे. आता नाश्त्याला काय बनवायचं, तर माझ्याकडे आदल्या दिवशीचे थोडंसं साबुदाणा भिजवलेला राहिलेला होता, तर तोच मी करून घेतला. आणि एक आठवड्यापासूनच मी ठरवून ठेवलं होतं की ह्यांच्या बड्डेला मी तांबडा पांढरा रस्सा करणार, कारण बरेच दिवस झाले तांबडा पांढरा रस्सा बनवलाच नव्हता. मग त्यांना सांगितलं, म्हटलं चिकन घेऊन या. तर हे 1 किलो चिकन आणलेलं आहे, त्याला मी मीठ लावून ठेवलं आणि पांढऱ्या रस्स्याची इकडे तयारी केलेली आहे. तर पांढरा रस्सा करायसाठी इकडे गरम पाणी करून ठेवलं आणि तेलामध्ये मीठ लावलेलं जे चिकन आहे ना, ते मी आता टाकून मस्त परतून घेणार आहे. आणि त्याच्यावरती ताट झाकून त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहे. आता हे जे मसाले आहेत की नाही, ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा आवडतो का, तुम्ही कोणत्या भागातले. आता आम्ही काय कोल्हापूर साईडचेच आहे, कोल्हापुरी नाही आहे, कराडचे आहे आम्ही. पण तांबडा पांढरा रस्सा तर सगळेच लोक खातात, तसं काही नाही आहे. आणि कधीतरी नेहमीचंच रस्सावाला चिकन खाऊन पण कंटाळा येतो ना, तर त्याच्यासाठी आपलं एक वेगळी टेस्ट म्हणून तांबडा पांढरा रस्सा मी अधूनमधून बनवते, सारखं नाही बनवत, कारण की ह्याचा खूप कुटाणा असतो आणि भांडी पण भरपूर पडतात. तर कांदा वगैरे कापून घेतला, इथे लसूण आणि बाकीच्या मिरच्या वगैरे जे आहे ते टाकून मी आले वगैरे मिक्सरमधून बारीक करून घेते. आता ही पेस्ट जी आहे ती करून साईडला घ्यायची. आता हे खोबरं जे आहे, एक नारळाचं खोबरं पूर्ण घेतलेलं आहे, त्याच्यावरची जी साल आहे ना काळ्या कलरची, ती काढून घ्यायची आणि त्याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरमधून पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. हे नारळाचं दूध आहे. आता ते दुसऱ्या पात्रामध्ये काढून त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून मग ते आपल्याला कापडातून गाळून घ्यायचं आहे. आणि जो चौथा राहिलेला आहे खोबऱ्याचा, तो साईडला ठेवून द्यायचा. आता इथे मी चौथा ठेवलेला आहे. आता काही ऑप्शनल आहे, तुम्ही ठेवू शकता, म्हणजे टाकून पण देऊ शकता, पण आता मला टाकून द्यायला आवडत नाही, म्हणून मी आता तांबड्या रस्स्यामध्ये आणि सुक्यामध्ये त्या मसाल्याबरोबरच आता मी ते बारीक करून घेणार आहे. आता इथे गरम पाणी टाकून मस्त झाकून ठेवायचे अजून.
तर इकडे कढईमध्ये मी आता तोपर्यंत तांबड्या रस्स्यासाठी आणि सुक्यासाठी मसाला भाजून फ्राय करून घेणार आहे. आणि हे इकडे पांढरा रस्सा बनतो तोपर्यंत तांबड्या रस्स्याचे जे मसाला आहे तो थंड होईल, कारण गरम आपण त्याला गरम बारीक नाही करू शकत ना, म्हणूनसाठी एका बाजूला ते करून घेते. कांदा टाकून टोमॅटो टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि आले पण इथं टाकलेले आहेत, लसूण, कोथिंबीर, हे चांगलं मस्त परतायचं. आणि तो आपला जो खोबऱ्याचा हे राहिलेला होता चोथा, तो सुद्धा मी मस्त असं भाजून घेतलेला आहे. तुम्ही हे ऑप्शनल, तुम्ही दुसरं खोबरंसुद्धा टाकू शकता, पण मला टेस्टमध्ये काहीच फरक नाही वाटला, छान झाली होती टेस्ट. आता हे चिकनमधला जो स्टॉक आहे, चिकनचा स्टॉक, तो मी साईडला काढून घेतलेला आहे. आता इथे मी तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये मी फ्राय करणार आहे. आणि जे खडे मसाले होते ते इथे टाकून फोडणी देते मी पांढऱ्या रस्स्याला. मी जेव्हा स्टॉक काढताना मी सुरुवातीला फक्त तेल टाकलं होतं आणि चिकन टाकलं होतं आणि गरम पाणी, त्याचाच मी स्टॉक काढलेला. त्यावेळी मी कुठलेच मसाले वापरले नव्हते. आता मी सगळे मसाले वापरणार आहे. इथे बारीक कांदा आपल्याला टाकून मस्त परतून घ्यायचे. आणि आता जो आपण बारीक केलेला जो मसाला होता, आलं, लसूण, जिरे आणि काजू होते 5-6, तो मसाला जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकून मस्त ह्यालासुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आत्ता आपल्याला टाकायचं आहे चिकनचा जो स्टॉक होता तो टाकायचा आहे. हे सगळं करताना हात वगैरे सांभाळायचं, कारण की सगळे वस्तू गरम असतात. आणि याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची, 5 मिनटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लगेच नारळाचं दूध टाकायची घाई करायची नाही आहे, कारण की नारळाचं दूध टाकल्यानंतर आपल्याला उकळी नाही काढता येत. त्याला उकळी काढली की शक्यतो फुटतं ते. तोपर्यंत ते चांगलं उकळतं, तोपर्यंत मी इकडे हा मसाला बारीक करून घेते. आता मसाला थंड झाला आहे, तर आता मसाला पण बारीक करून घेतला. आता इथे बघा, हे याला चांगले 5 मिनटं झालेले आहेत उकळून. आता ह्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध आहे ते टाकून घेऊया. आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. गॅस सुरुवातीला हाय फ्लेम करा, नंतर लो फ्लेम करा. आणि गॅस आपल्या कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, कारण की जर तुम्ही नाही हलवलं तर ते कढीसारखंच आहे, ते नारळाचं दूध आहे ते फुटतं. तर आता इथे मी टेस्ट करते. इतकं मस्त झालं होतं ना, अक्षरशः तांबडा पांढरा रस्सा करणाऱ्या हॉटेल जे असतात आपण तिथे स्पेशली जातो, त्याच्यापेक्षा सुद्धा एकदम टेस्ट मस्त झाली होती. आता इथे मी तांबडा रस्सा करायला घेते. तर आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घेते. आणि हळद आपण सुरुवातीला टाकलेली नव्हती, आणि सुरुवातीला हळद टाकायचीच नाही. जर आपण सुरुवातीला हळद टाकली पांढरा रस्सा करताना चिकनमध्ये, तर आपला पांढरा रस्सा पिवळा होतो, म्हणूनसाठी हळद नंतर टाकायची. आणि इथे मीठ आणि हे टाकले लाल तिखट आणि थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे. तर हे टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचे. आणि हे चिकन आहे ते 80% शिजलेलं चिकन आहे, म्हणूनसाठी आता जे राहिलेलं 20% ते आपण आता ह्याच्यामध्ये शिजवून घेणार. आता हे पातेल्यावरती माझ्या दिराचं नाव आहे, ते बरोबर तुम्हाला दिसतंय कॅमेऱ्यामध्ये. तर आता पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आता बघा तुम्ही कसा मस्त लाल कलर आला आहे. आता ताट झाकून एक 5 ते 6 मिनटं हे मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा, कारण की चिकनचा जो अर्क आहे ना, तो पांढऱ्या रस्स्यामध्ये जसा उतरला तसाच तांबड्या रस्स्यामध्ये सुद्धा उतरायला पाहिजे, तरच टेस्ट येणार आहे. नाहीतर मग नुसतं मसाल्याचं पाणी पिल्यासारखं वाटेल किंवा खाल्ल्यासारखं वाटेल. आता पांढरा रस्सा तांबडा रस्सा हा प्यायचेच आयटम आहेत, म्हणून मी पिल्यासारखं म्हटले. आता इथे मी ह्याचीसुद्धा टेस्ट करून घेते. बनवता जेवण जी टेस्ट करायला जी मजा येते ना, ते कशातच येत नाही. आणि हे म्हणतात ना की जी करते तिलाच पहिल्यांदा खायला मिळतं. तर खरंच आहे, आपण किचनमध्ये बनवता खातो, पण जेंट्स लोकांना आपण त्यांना ताटात वाढून त्यांच्या पुढ्यात ठेवल्याशिवाय ते बिचारे खाऊ नाही शकत, असं आहे. इथे आता मी तेलामध्ये कांदा टाकला आहे, कांदासुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे. आणि कांदा टाकून
फ्राय केल्यानंतर मग दुसरा जो आपला मसाला बारीक केलेला तो टाकायचा. इथे पण मीठ टाकायचं आणि लाल तिखट, आणि इथे सुद्धा मी चिकनचा थोडासा मसाला टाकलेला आहे, चिकन मसाला. हे सुद्धा फ्राय करून आता झाऱ्याच्या साहाय्याने मी ह्या पातेल्यातलं चिकन जे आहे ना ते काढून घेणार. आता इथे मी सुका चिकन बनवते. आपल्याला 3 आयटम बनवायचे होते, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुका चिकन आणि भाकरी. भात तर मी आधीच बनवून ठेवला होता. तर हे फ्राय करून ह्याच्यावरती एक 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर आता इथे मी भाकरी पण करून घेणार आहे. मी विचारलं होतं तसं की तुम्हाला भाकरी पाहिजे की चिकन वडे पाहिजेत, कोंबडी वडे पाहिजेत, तर ते बोलले की ऑलरेडी आता भरपूर उशीर झाला. आता हे करायला मी 1 वाजता सुरुवात केली. उशीर तर झाला होता आणि हे बनवताच मला 3 वाजले. आता आणि एकट्याने बनवायचं आणि एवढं सगळं चॉपिंगपासून सगळं करायचं म्हणजे वेळ तर लागतं. तर 2 तास माझे ह्या स्वयंपाकामध्ये गेले. पण ठीक आहे, जे खाताना जी मज्जा आली ना ते सगळं 2 तास घालवल्याची सगळं निघून गेले माझे. आता म्हटलं भाकरी करून घेऊया. तर मस्त अशा भाकरीसुद्धा केल्या छान. आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबडा पांढरा रस्सा खायची जी मज्जा आहे की नाही, ती तांदळाची भाकरी खावा किंवा चपाती खावा किंवा दुसरं कोंबडी वडे वगैरे त्याच्याबरोबर नाही आहेत. आपल्या गावाकडे म्हणजे कसं भाकरीबरोबरच शक्यतो चिकन किंवा मटणचा रस्सा खाल्ला जातो. चपातीसुद्धा कोण खात नाही, म्हणजे माझ्या गावी तरी मी कधी कधी खाते तरी. पण भाकरीच आपलं मस्त लागते, टेस्ट भाकरीची छान लागते. माझ्या माहेरी बाजरीची भाकरीसुद्धा खातात. बाजरीची भाकरीसुद्धा खूप आवडीने खातात ज्वारीपेक्षा. पण सासरी माझ्या बाजरी जास्त खात नाहीत, फक्त ज्वारीच खातात, ज्वारी आणि चपाती असं आहे. तर हे जे पीठ आहे ते मी गावावरूनच मम्मीने मला दळून दिलं होतं. त्याच्याच अजून भाकरी सध्या चालू आहेत, बनवते मी. तर अशा पद्धतीने आमचा बड्डे सेलिब्रेशन थोडक्यात होत आलं. मस्त खसा असं पीठ मळलं की नाही छान भाकरी अशी फुगते आणि एक छान टेस्ट पण लागते. आणि भाकरी फुगल्याशिवाय भाकरीची चव काय लागत नाही. तर इथे बघा माझी भाकरी कशी मस्त फुगली. त्याच्यासाठी मळायला एकदम व्यवस्थित लागतं. व्यवस्थित मळलं की मग मस्त अशी भाकरी फुगते. तर आता आम्ही काय तिघंच जेवणार होतो, मी हजबंड आणि आजोत काय एवढी भाकरी हे करत नाही. तर आता तिघांसाठी 3 भाकरी करून घेतल्या, 2 मोठ्या केल्या आणि एक आजोतसाठी छोटी बेबी भाकरी केली. त्याला बेबी भाकरी म्हटलं की मग तो खातो, नाही तर मग मोठी भाकरी असेल तर त्यातली अर्धी दे असं करत बसतो. तर मस्त भाकरी बनवून घेतल्या. आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा. तर ह्याचे छोटे छोटे शॉर्ट्ससुद्धा मी टाकणार आहे, तीसुद्धा बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत जावा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं या व्हिडिओमधलं किंवा नाही काय आवडलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझ्या हजबंडना बड्डे विश करायचं असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये त्यांना हॅपी बड्डे असं म्हणू शकता. आणि तुम्हीसुद्धा जेवायला या बरं का, असंच मी तुम्हाला म्हणत नाही आहे. मस्त असा तांबडा रस्सा झणझणीत आणि पांढरा रस्सा, चिकन सुक्का, ज्वारीची भाकरी. आता इथे लास्टला मी ताट वाढल्यानंतर त्यांना मी ताट नेता असं बोलत होते की हॅपी बड्डे पप्पा विथ तांबडा पांढरा रस्सा. पण हॅपी बड्डे व्हिडिओमध्ये शूटच नाही झालं, कसं काय माहिती, कट झाला तो. तर बघा आता तुम्हाला ऐकायला येतं आहे का, आणि ते थँक्यू म्हणतायत. चला तर बाय.